नांदेड शहरासह जिल्ह्यामध्ये आज सकाळी 9:45च्या दरम्यान भूगर्भातून गूढ आवाज आला आणि अनेक नागरिक जे आहेत ते घाबरून घराबाहेर पडले. भूमापक केंद्रामध्ये जे आहे ते 4.7 एवढी या भूकंपाची 4.7 रिक्टर स्केल अशी या तीव्रतेची नोंद झाली आहे. एकूणच काय सगळा प्रसंग होता या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी मालेगाव येथील सगळे नागरिक आहे. काय घडलं होतं बाबा सगळे काय सांगाल? 9:15 वाजता भूकंप झाला. आम्ही घराच्या बाहेर रोडला गेलो. आम्ही घाबरून गेलो एकदम. एवढा भयानक झटका होता. माझं पत्र्याचं घर आहे. पत्र सगळं डगडग खाली पसारा सगळं खाली पडून गेला. एवढंच मला माहिती आहे. सातत्यानं हा सगळा भूकंपाचे धक्के जाणवतात, यापूर्वी सुद्धा जाणवले. आजची कशी परिस्थिती होती? आजची परिस्थिती साहेब खूप भीतीदायक होती. कारण आजचा हा तीव्र भूकंप होता आणि सर्व मालेगावातील लोक घाबरलेत. असे आतापर्यंत असे 4-5 वेळेस भूकंपाचे धक्के जाणवलेत आम्हाला. याचा कुठं ना कुठं काही ना काहीतरी थोडाफार विचार करावा. यापूर्वी सुद्धा भूकंपाचा धक्का जाणवलाय. काही प्रशासनाकडे वगैरे काही लोक आली होती का बघायला वगैरे काय झालं? नाही, कोणीच आतापर्यंत कोणीच आलं नाही. आज तुम्ही हे घर पाहता, याच्यातले काय भांडे वगैरे पडलेले आहेत, याच्याकडे आमच्याकडे दुर्लक्ष केलेले आहे सरकारने. खरं बघितलं गेलं तर हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील वापटी, पांगरा, शिंदे या भागामध्ये या सातत्यानं या भूकंपाचा केंद्रबिंदू असतो. अनेक वर्षांपासून सातत्यानं असे भूकंपाचे धक्के जे आहेत ते जाणवत असतात. त्यामुळं नागरिक जे आहेत ते भयभीत झाले आहेत. त्यामुळे नेमका हा गूढ आवाज कशामुळे येतो याचा अभ्यास झाला पाहिजे आणि त्याच्यावर काहीतरी मार्ग निघाला पाहिजे. अशा पद्धतीची मागणी जी आहे ते ग्रामीण भागातून आणि शहरी भागातल्या नागरिकांमधून येताना पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.